नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सचिन पत्तेवार. आज आपण थोडं डायरेक्ट सेलिंगबाबत थोडी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजच्या घडीला ज्या पद्धतीने मार्केट पोझिशन आहे, तर आपण पाहत आहे की यामध्ये फार मोठमोठे भांडवलशाही असे उद्योगपती यामध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात, अशा टाईपचं मार्केट झालेलं आहे. आणि अशा वेळेला आपण एकदम कमी भांडवलमध्ये किंवा नुसतंच बिना भांडवलचं कोणतंही काम आपण यशस्वीरित्या कराल अशी परिस्थिती मार्केटमध्ये दिसत नाही. मग अशा वेळेला सर्वसामान्य व्यक्ती किंवा मिडल क्लास व्यक्तीने जर त्याला पुढं जायचं असेल तर त्याच्या डोळ्यासमोर दुसरा कोणता मार्ग आहे का? तर या दृष्टिकोनातून डायरेक्ट सेलिंग हा एक खरंच योग्य पर्याय आहे. याबाबत लोकांमध्ये अनेक नकारात्मकता आहे, चुकीच्या गोष्टी त्यांच्या ऐकिवात आहेत किंवा त्यांचे बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे ते लोक त्याबद्दल नकारात्मक विचार करतात. परंतु जर आपण त्या गोष्टीचा खरंच सिरियसली विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याकडे लढा नाही तर मरा सध्या अशी परिस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीने इंडियाचं पॉप्युलेशन आहे आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर सर्व्हिस चे जे आपले चान्सेस आहेत ते एकदम अत्यल्प आहेत. आणि आपण व्यवसाय करायचं म्हटलं तर आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासारखी परिस्थिती करोडो लोकांची नाही. मग अशा वेळेला जर आपल्याला आपल्या पुढचा भविष्याचा विचार करायचा असेल तर आज मेहनत करूनच आपण पुढे जाऊ शकतो. आणि मेहनत अशा योग्य ठिकाणी झाली पाहिजे की तिथून आपले भविष्य कायमस्वरूपी साकार झाले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टीला डायरेक्ट सेलिंग हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. त्याचा योग्य जर तुम्ही अभ्यास केला आणि योग्य कंपनी मध्ये काम करून चांगल्या पद्धतीने जर मेहनत केली तर 1-2 वर्षामध्ये आपण आपल्या परिवाराला कायमस्वरूपी असा एक चांगला योग्य बिझनेस देऊ शकता. त्यामुळे लोक काय सांगतात ह्या नकारात्मक गोष्टीवर विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून त्याचा अभ्यास करा, त्याचा स्टडी करा. लोक सांगतात ते बरोबर आहे का, त्या स्टडीमधनं तुम्हाला लक्षात येईल. कारण आजच्या घडीला आज मोठी इन्व्हेस्टमेंट करणंसुद्धा शक्य नाही आणि या स्पर्धेला तोंड देणंसुद्धा सहज शक्य राहिलेलं नाही आहे. तर अशा वेळेला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये विदाऊट रिस्क आणि लाँग टर्म पैसा मिळण्याचं जर साधन कोणतं असेल तर माझ्या मते डायरेक्ट सेलिंग हे सर्वसामान्यांसाठी एकदम संजीवनी अशी साबित होणारी गोष्ट आहे. त्यामुळं मी प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीला सांगू इच्छितो की आपण या गोष्टीचा सकारात्मक विचार करावा आणि त्याचा स्टडी करून योग्य तो निर्णय घ्यावा. लोक काय सांगतात या नकारात्मक गोष्टीकडे विचार न करता आपल्यासाठी जे काय चांगलं आहे त्या सकारात्मक गोष्टीचा विचार करा, तर तुमचे जीवन बदलेल. धन्यवाद.